रामकृष्ण हरी मंडळी, आम्ही सध्या आलेलो आहोत नारायण चिंचोली या ठिकाणी आणि सूर्यनारायणाचं प्रत्यक्ष दर्शन करून आम्ही आता पुढे पंढरपूरला जाणार आहोत. तर आपण पाहू शकताय सूर्यनारायण आणि सूर्यनारायणाचं दर्शन करून आपण मंदिर हे पूर्ण प्राचीन काळातलं मंदिर आहे. पूर्ण शिळेमध्ये मंदिर हे स्थापन झालेलं आहे आपण पाहतोय आणि मूर्ती सुद्धा एकदम प्राचीन आहे. आणि स्वतः पांडुरंग इथं काही दिवस होते आणि इथून पुढे पंढरपूरला गेलं असं इथले नागरिक सांगतायत. तर आमच्यासोबत आमच्या मंगरूळमधील असंख्य भाविक भक्त आहेत आपण पाहतोय. पहिल्यांदा आपण समूकडे जाऊयात. समू, एवढ्या कमी वयामध्ये तू वारी करतोयस, कसं वाटतंय तुला? भारी एकदम भारी वाटतंय ना? वा. आणि अरे मग तू एवढ्या कमी वयात सुद्धा आपल्या मंगरूळमधून चालत आलायस, तुला काही त्रास वगैरे होत नाही का रे? काही सुद्धा नाही? वा. बघा, हा एक नाही, असे 3 जण आहेत बरं का, लहान लहान. याच्यापेक्षाही अजून एक लहान आहे का? आता आपण जाऊयात आपल्या या वारीच्या प्रवाहात मला घेऊन आलेले अण्णा, असे माझ्यासारखे असंख्य मंगरूळमधील भाविक भक्त यांनी वारीमध्ये आणलेले आहेत. अण्णा, बरेच वर्ष झालं तुम्ही वारी करताय असं मी ऐकतोय, आणि स्वतःचा तुमचं वैयक्तिक काय अनुभव आहेत आपल्या या आषाढी वारीचे? 17-18 वर्ष झालं आम्ही वारीला येतोय. थोडं मोठ्यानं बोला, आपल्याला माहित नाही. 17-18 वर्ष झालं आम्ही वारीला येतोय. आम्ही 4-5 जण जायचं, बॅग वगैरे घेऊन खांद्यावर जायचं. पिशवी जेवणाचं 3 दिवसाचं पण एकदमच घेऊन यायचं. बर. आता येते आम्ही हळूहळू असं वाढत 10-15-20 जण झाला. प्रत्येक वेळेस म्हणजे आम्ही पहिले व्यसनात होतो आणि व्यसनामध्ये बुडालेलो होतो. आतापर्यंत राहिलं पण नसतो. जेव्हा पहिली वारी चालू केली तेव्हा पहिले दारू बंद केली, परत सिगरेट बंद केली, परत तंबाखू बंद केलं. प्रत्येक वर्षी एक वस्तू बंद केली. सगळ्या गोष्टी करत होतो. सिगरेट, तंबाखू, बिडी, गांजा सगळं व्यसनामध्ये. प्रत्येक व्यसन हे होतं बंद केलेलं. तंबाखू पण बंद केलं सगळं. म्हणजे प्रत्येक वारीला तुम्ही तुमचं एक व्यसन हे प्रत्येक वारीला आल्यानंतर तुम्ही सोडत गेला. पांडुरंगाच्या संध्याकाळी 12 वाजता नदीमध्ये स्नान केलं का, शेवट तिथंच काहीच नाही. मग आता सध्या तुम्ही आता उद्याच्याला म्हणजे सॉरी आज संध्याकाळी आपण स्नान करणार आहोत. आज संध्याकाळी असं कुठलं व्यसन आहे जे तुम्ही आज संध्याकाळी तिथं स्नान केलं तर सोडणार आहात? आता व्यसनच कुठलं राहिलं ना, सगळ्याच व्यसन. तरी एखादा व्यसन असं नाहीये की आपण एखादं जसं की आपण तंबाखू असेल, गुटखा असेल वगैरे, त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा एखादं व्यसन असं असू शकतं? व्यसन नाही. आता मी एकच पण घेतला होता की सगळी सुखरूप जाऊन सुखरूप यावे, पण घेतला यावेळी. कारण ज्या झालेत ना या सगळ्यांची जिम्मेदारी तुमच्यावरती आहे आणि तुम्ही ती सुखरूप जावं आणि सुखरूप यावे बोललेलं आहे सुरुवातीला निघाल्यापासून. आणि अजून एक मला विचारायचं आहे की प्रत्येक वारीला तुम्ही येता इथं, तर प्रत्येक वारीला तुम्ही काय नवीन उपक्रम करत येता अजून दुसरा कुठला? म्हणजे काय निघाल्यापासून सगळे मिळून मिसळून जेवण वगैरे. मला अजून एक गोष्ट विचारायची आहे तुम्हाला की तुम्ही बऱ्यापैकी म्हणजे 18 ते 20 वर्ष झालं तुम्ही वारी करताय. 18 ते 20 वर्षापासून तुम्ही नवीन असा काही उपक्रम याच्यामध्ये अजून काही केलेत काय या वारीमध्ये? प्रत्येक वेळेस आम्ही येत असतो वारीला. पहिला आम्ही 4-5 तिघं 4-5 होत असं वाढत 20 झालं. प्रत्येक वेळेस आले की वर्ष एक व्यसन बंद केलं आणि म्हणजे व्यसन बंद केलं आणि माणसं जोडत आलो वारी. म्हणजे प्रत्येक वर्षी तुम्ही वारी तिथं आल्यानंतर व्यसन सोडत गेलात आणि माणसं जोडत आला. बघा मित्रांनो, नवीन 3-4 नवीन येतात. वा, क्या बात. बघा मित्रांनो, म्हणजे सोडायच्या गोष्टी ह्यांनी सोडल्या आणि जोडायच्या मात्र 100% जोडत आले. त्याच्यातला मी सुद्धा एक भाग आहे, कारण यावर्षी नवीन आहे आणि अण्णांनी मला खास वारीमध्ये घेऊन आलेत. अण्णा, खरंच तुमचं मनापासून धन्यवाद आणि आभार, कारण तुम्ही मला ह्या पंढरीची वारी दाखवली. आपल्यासोबत बच्चू दादा सुद्धा आहेत आमच्या गावचे. नाव जरी बच्चू असलं तरी काम मात्र खतरनाक असणार आहे. आज हा शेतामध्ये म्हणजे एकदम रांगडापणा रापणारा हा शेतकरी माणूस आमचा मंगरूळचा युवा शेतकरी. बच्चू, काय सांगशील आपल्या या वारीनिमित्त? तुला काय सांगायचं आहे? तुझ्या काय आठवणी आहेत? माझ्या आठवणी एवढेच आहेत की वारीचं सगळे ही व्हावं. चालण्यात हे आपण चालणं होतं का नाही आवडत होतं पहिलं. बरोबर, पहिले स्टार्टिंग म्हणजे चाल. बरोबर. पण वरच्या प्रवासात चाल एवढी झाली की 50 ते 60 किलोमीटर चालू शकतो. हे तुला कळून आलं? कळून आलं वरचे. बरं. आणि वर्षभर जर नाही गेलो वारीला तर वर्षभर करमत नाही. बापरे. वारी जर हुकली तर आपलं हे होते. त्याचा अनुभव मला आला, कारण मी आता वारीमध्ये आहे तर एवढा आनंद पैसे देऊन मला विकत घेता येत नाही.
बरोबर आहे. वर्षभर आपल्याला कसलंच काही कमी पडत नाही. कसलंही काम हा कसलंही बी काम राहू दे सोपं होते. सोपं होते हा. आणि ते काम सोडून आपण हा. येतोच. यालाच आपण म्हणतो की आपली पंढरीची वारी. वारी. चला धन्यवाद बच्चू दादा. हे बघा आपल्यासोबत हा छोटूसा मुलगा सुद्धा आहे. आणि तुला काय वाटतं रे, तू एवढा लहान वयात वारी करतोय, चालत येतोय, तुला काय वाटतंय, दुखत नाहीत का पाय वगैरे? नाही. हा, म्हणजे किती वर्ष झालं तू येतोस वारीत? 3 वर्ष. आता कितवीला आहे तू? 6वी. म्हणजे जवळजवळ तू 3रीत असतानापासून येतोयस. अरे बापरे. आणि मग तुला पाय वगैरे एवढे लहान वयापासून असताना दुखत नाही का एवढे लांब येऊन? नाही. हां, सगळ्यांसोबत चालत पुढे चालत राहतो. वा. आणि सोबत घरचे कोण आलेत का नाही? नाही. कोणच नाहीत. मग तरी पण तू एकटा ह्यांच्यासोबत? हा. आणि तुला घरच्यांनी कसं येऊ दिलं रे मग? पप्पा म्हणत होती मी लास्टच्या दिवशी येणार आहो. तू वर पुढे जा. पुढे जा. काय भारी राव. आणि मग आता इतके दिवसात शाळा बुडाली, अभ्यास बुडाला, आता ते कसं करणार तू? आता घरी गेल्यावर कम्प्लीट कर. 2-3 दिवस इथला बुडायला कंप्लीट करणार. बघा मित्रांनो, म्हणजे वारीत आलाय आणि वारीतून गेल्यानंतर घरी मात्र जो अभ्यासक्रम बुडालेला आहे, जो राहिला आहे बाकी, तो सगळा कंप्लीट करणार आहे. करणार ना? बघा हा छोटा वारकरी आपल्या मंगरूळच्या दिंडीमध्ये, वारीमध्ये सोबत होता. आणि तुला सुद्धा पांडुरंगाचे खूप खूप आशीर्वाद, असाच मोठा हो आणि वारी कधीच चुकू नये याची मात्र नक्की प्रार्थना कर. आपल्यासोबत नितीन आबा सुद्धा आहेत. आबा तुम्हाला तर कोण ओळखत नाही, सगळे ओळखतात. काय सांगाल, तुमचा अनुभव काय सांगाल वारीविषयी? अनुभव म्हणजे 17-18 वर्षाला वारले येतो. हा. 5 वाऱ्या बुडाल्या. हां 5 वाऱ्या बुडाल्या, आता दुसरी वार आहे. गेल्या हा. वर्षी ना आता ह्या वर्षी की आलो मी आता हा, हा, हा. म्हणजे 5 वर्षामध्ये मला अनुभव वेगळा आला. हा. त्याच्यामुळे गेल्या वर्षीपासून पुन्हा वारी चालू केली. बर. गेल्या वर्षीपासून चालू केली तेव्हापासून माझं चांगलंच होत गेले. म्हणजे न मागता सुद्धा हा. म्हणजे न मागता देणारा हा जगाच्या हा, पाठीवरचा हा, एकटाच हा, मायबाप. हा. बरोबर आहे. 5 वर्षी मी आलोच नाही. हा, गेल्या वर्षी आलो. हा. गेल्या वर्षीपासून माझं चांगलं होत झालं म्हणून हा. पुन्हा ह्या वर्षी लगेच आलो मी. म्हणजे सगळं व्यवस्थित सुताला लागल्या गोष्टी, ज्या बिघडलेल्या हा. गोष्टी आहेत त्या सगळ्या सुरळीत व्हायला सुरळीत लागल्या. वा. तर हे नितीन आबा होते आपल्यासोबत. आणि सगळ्यात मोठी हायलाईट असणार बघा मित्रांनो, आमचे प्रदीपराव मित्र. हे आता यांच्याकडूनच आपण ऐकू. आपण जर सांगितलं तर ते अतिशयोक्त होईल. प्रदीपराव, तुम्ही पंढरपूरला कसं आलात, काय तुमचं नियोजन होतं, कसं कसं तुम्ही इथपर्यंत पोहोचला, सांगा बरं जरा. सकाळी अण्णाला फोन केलता. हा. अण्णा म्हणले येणार आहेस का? कसं म्हणलं अण्णा काय यायचं काय नक्की नाही. हां 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 त्यानंतर तुळजापूरला गेलो. हां तुळजापुरात आमचा सुशांत भेटल्यानंतर सुशांत म्हणला जायचं कसं? हां म्हणलं थांब 10 मिनिट. हां. परत त्याला म्हणलं चल जाऊ, काय असेल तू बघू नंतर. काय होईल ते होईल. होईल ते होईल. हां दुकानावर गेलो. दुकानातलं काम मी सगळं उरकलं. हा. घरी फोन करून सांगितलं बॅग भरून ठेवा फक्त. हां हां हां. घेतली बॅग की आपले चला तुळजापूर. आता सध्या फवारणीचा एवढा जबरदस्त मोसम आहे. दररोज नाही म्हणलं तरी 5-10 पंप तर आपल्याकडे रिपेअरिंगला येतात. Yes. 2 व्हीलरची रिपेअरिंग असेल. हा. एवढ्या सगळ्या कामाच्या व्यापातून तुम्ही वेळ काढलात आणि पंढरपूरच्या ह्या वारीत चालताय. काय टेन्शन किंवा काय वाटतं का बाबा की आता गिऱ्हाईक येतील जातील, कसं काय? काही सुद्धा वाटत नाही. सगळं कुणावर सोपवताय तुम्ही? पांडुरंगाव. बघा मित्रांनो, म्हणजे आपण जर खुल्या मनानं जर आलो ना, तर त्याला माहिती असतं की याला काय द्यायचं, न मागता देतो. तो फक्त जगाच्या पाठीवर आपला पांडुरंगच आहे. आल्यापासून घरचा फोन सुद्धा नाही. बघा, आणि तुम्हाला पण करावाच वाटला नाही. काहीच आठवण नाही. बघा मित्रांनो, म्हणजे वारीमध्ये आल्यानंतर ह्या गोष्टी प्रत्येक वारकऱ्याच्या बाबतीत घडतात. आणि प्रदीपरावच्या बाबतीत घडल्या त्या काही नवीन नाहीत. प्रत्येक, आता मी वैयक्तिक झालो तरी मला घरनं फोन नाही, फक्त मी 1-2 गोष्टीसाठी फोन केला. आमच्या गावाकडे थोडा लाईटचा घोटाळा झाला आणि तिथं कसं लाईटचं प्रॉब्लेम असल्यामुळं तेवढा एकच फोन नाही, तरी एवढ्या 2 दिवसात क्वचित सुद्धा बोलणं नाही झालेलं. प्रदीपराव, तुम्हाला सुद्धा पांडुरंगाचे उत्तम आशीर्वाद. आणि इथून पुढे आम्हाला वाटतं की तुम्ही नेहमी अशीच वारी करत राहावी. कितीही व्याप असला तरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी या वारीमध्ये आपण नेहमी येत राहावं. अजून एक आपल्यासोबत आहेत सुशांतराव, जे खरंच यांना मानलं पाहिजे. स्वतः म्हणजे पेंटिंगची कामं, हे कॉन्ट्रॅक्टर आहेत, पेंटिंगची कामं घेतात. आणि स्वतः आपण एखाद्यासोबत काम करत असतो तर ठीक आहे, काम बुडवून आपण येऊ शकतो, तो मालक काही करो, आपल्याला घेऊन देणं नसतं. पण स्वतः मालक असताना, स्वतः 4 चौघं आपल्यासोबत कामाला घेऊन काम करत असताना सुद्धा
काडीचा विचार न करता काम कसं होईल तसं होईल. मी तुमचा फोन आलेला किंवा फोन केलेला सुद्धा कामगारांना मी ऐकलेलं नाही. हे कसं जमलं आणि इथपर्यंत कसं पोहोचला? सहज बसलो होतो अण्णापाशी चहा प्यायला. हा. अण्णा म्हणले वारीला हा. चाललोय चला येता का? हा हा जाऊ म्हणलं बोलत बोलत ठरलं पहिल्यांदा जायचं. हा पुन्हा कॅन्सल झालं. हा. ज्या दिवशी निघायचं त्या दिवशी कॅन्सल झालं. हा. कॅन्सल झाल्यावर पेमेंट होतं बुधवारी. पेमेंट असल्यामुळे परवाच पेमेंट केलं बुधवारी. हा पेमेंट करून महागारी येईल होतो. बर. प्रदीपला बोललो त्याने म्हणला जाऊ चला. बापरे. तोपर्यंत तुम्ही पुढे आलो होतो. हा तिथून पुन्हा बॅग भरल्या. बॅग भरून बसमध्ये वडाळ्याला आलो. वडाळ्याहून आत्ता आल्या. माझी पहिलीच वेळा यायची वारीला. वा. एकदम मस्त वाटते. अण्णानंतर नियोजन एक नंबर केले. कारण ही गोष्टी माहितीच नव्हत्या ना आम्हाला पहिले बरोबर आहे. काय असतंय काय हा. नाही. ज्यावेळेस स्वतः अनुभव घेतला त्यावेळेस माहिती झाली की नियोजन काय पद्धतीने केलं पाहिजे. हा. अण्णानं एकदम उत्तम नियोजन केलंय. नाश्ता असेल, जेवण असेल, राहण्याची सोय बरोबर. फिक्स जिथले तिथं व्यवस्थित परफेक्ट नियोजन केलेलं आहे. आणि इथून पुढे मग कंटिन्यू वारीला येणार. हा. अण्णामुळे पहिली वारी झाले. अण्णा बरोबर कंटिन्यू वारी होतील आता इथून पुढे. बघा मित्रांनो, म्हणजे वारीत येताना हजारो विचार डोक्यात असतील, परंतु एकदा वारीत आपण सगळ्यांसोबत मिक्स झालो, मिसळलो की ते सगळे विचार ऑटोमॅटिक मागे पडायला लागतात. आणि तसंच झालं. तर बघा, हे आमच्या मंगरूळचे पेंटिंगचे कॉन्ट्रॅक्टर सुशांत जेटीतोर, जे ह्यांनी येताना आम्हाला सांगितलं की बस चुकत होती, परंतु ह्यांनी तिथंच थांबून ती बस पकडली शेवटची आणि वडाळ्यापर्यंत बस न आली आणि तिथून आमच्यासोबत आले. किती आनंदाची गोष्ट आहे. आणि इथूनही यापुढेही बस अशा हजार चुकू द्या, हरकत नाही, पण वारी मात्र चुकू नये एवढी आपली त्यांनी प्रार्थना असेल. मित्रांनो, मी गणेश पवार आज आपल्या या नारायण चिंचोलीमधून हा ब्लॉग करतोय आणि आपल्या सर्वांना हा ब्लॉग नक्कीच आवडेल असं मी अपेक्षा ठेवतो आणि हा ब्लॉग संपवतो. चला, बोला पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. सूर्यनारायण महाराज की जय.